राधानगरी धरण क्षेत्रात पडणाऱ्या दमदार पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीपात्रात वाढ होतीये। त्यामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे बुधवारी दुपारी 1 वाजता यंदाच्या मोसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। 1 वाजता मंदिर कमिटीमार्फत भोंगा वाजवण्यात आला। दक्षिणद्वार झाल्याचे समजताच ग्रामस्थ तसेच येथे येणाऱ्या भाविकांनी या पवित्र स्नानाचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती। नृसिंहवाडीतील शुक्ल तीर्थापासून कृष्णा नदी दक्षिण वाहिनी होते। पूर्वाभिमुख असलेल्या येथील दत्त मंदिरात कृष्णा नदीचे पाणी उत्तर द्वारातून आत शिरते। श्रींच्या पादुकांवरून दक्षिण द्वारातून हे पाणी बाहेर पडते। या श्री पादुकेवरून येणाऱ्या पाण्यामध्ये स्नान करणे ही एक पर्वणीच मानली जाते। सोशल मीडियावर भाविकांनी फोटो अपलोड केल्यानंतर या स्नानाकरिता गर्दी वाढू लागली। अनेक भक्त पाण्यात उभे राहून सेल्फी फोटो काढण्याचा आनंद लुटत होते, तर सुरक्षितपणे भाविकांचे स्नान होण्यासाठी मंदिर कमिटीने दोरखंड बांधले होते। या स्नानासाठी महिला वर्गाची मोठी उपस्थिती होती। 2 दिवसांपूर्वी याच सोहळ्याने हुलकावणी दिली होती, पण पुणे, मुंबई, गोवा राज्यातील अनेक दत्तभक्त या पर्वणीचा लाभ घेण्यासाठी याच ठिकाणी मुक्काम करून होते। या पवित्र स्नानामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच दिसत होता। सध्या पाण्याची वाढ लक्षात घेता मंदिर कमिटीने सर्व साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवलंय। भाविकांच्या दर्शनासाठी श्रींची उत्सव मूर्ती नारायण स्वामींच्या मंदिरात ठेवण्यात आली असून नित्यपूजा विधी या मूर्तीवर पार पडणार आहेत। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।